झालेलं आहे. शेतकरी जर उडी मारीत असेल तर धान्याचे जीवाव हे सोयाबीनची अशी आमची पद्धत झालेली आहे. नासून गेलं सगळं. आणि शेतकऱ्यानं काय आत्महत्या करायची का? कुठून भरायचे पैसे बँकेचे? पैसा पाहिजे ना. अरे हे वाटोळं झालेलं आहे सगळं. आणि तरी बी तुम्ही आमच्या दाराला येतात. देवेंद्र फडणवीस साहेब, मुख्यमंत्री साहेब, आमचे पालकमंत्री, आमच्या मीनाताई बोर्डीकर, मेघनाताई बोर्डीकर, या आमच्या ताई, जसं एखाद्या भावावर कोणती बी जरी सुनामी आली तर बहीण कशाचाच विचार करीत नाही, त्याचं पाठीबळ लावण्याची ताकद करते. आमच्या मेघनाताई, तुम्ही आमचं पालकमंत्री पदाचं नेतृत्व करतात आणि तुम्ही आपल्या जिल्ह्याला होता होईन तितकी शासनाकडून झगडून मदत आणण्याचा प्रयत्न करा, विमा आणण्याचा प्रयत्न करा. आमचे सुभाष कदम धारासूरचे आमचे डॉक्टर साहेब खूप विम्याच्या सिलसिल्यामध्ये स्वतःच्या हिमतीवर ते उभा टाकतात आणि त्यानं आम्हाला, आमच्या मंडळाला, आपल्या जिल्ह्याला होता होईन तितक्याचे विमाला आणण्याचा प्रयत्न जे केला आमच्या सुभाष कदम डॉक्टर साहेबांना केला, तर खरंच त्या डॉक्टरचे सुद्धा मी आभार व्यक्त करतो. आणि इथून पुढे सुद्धा डॉक्टर साहेब, तुम्हाला आमची एक कळकळीची आणि नम्रतेची विनंती आहे. विमा तर आलाच पाहिजे डॉक्टर साहेब, वाला दुष्काळ जाहीर झाला पाहिजे. अशी तुम्ही ज्या पक्षामध्ये आहेत त्या पक्षाला वरी कळवा. माझ्या शेतकऱ्याला तातडीने होता होईल तितकी मदत जितकी देता येईल तितकी देण्याचा प्रयत्न करा. डॉक्टर साहेब हे